महाराज छत्रपती शिवाजी शहाजी राजे भोसले म्हणजे फक्त एक नाव नव्हे तर महाराज म्हणजे स्वराज्य, महाराज म्हणजे चैतन्य, महाराज म्हणजे एक दीपस्तंभ, महाराज म्हणजे एक स्फूर्ती, महाराज म्हणजे सर्वोच्चतेचं प्रतीक. जर महाराज नसते तर मी तुमच्या समोर आज कदाचित नसतोही. मी तुम्हाला महाराजांबद्दल पुस्तकाच्या व्यतिरिक्त सांगणार आहे, कारण मला माहित आहे ज्यांना महाराज कळाले तो कधीही चुकीच्या वळणावर जाणार नाही. पळून जा बेटा मामाकडं, मामाला त्रास देऊ नको. सुखाचा राय भाऊ, तू आनंदात राय, सुखाचा राय. मामा थांब थांब, कुठे चाललास? अरे साहेबांच्या ऑफिसवर जात. मला पण यायचं. चल बस. त्यासाठी बोललो होतो. शिवजयंतीचं काय केलंस? सुरू आहे सर काम. पूर्ण यावेळेस जरा जोरदार झाली पाहिजे. इलेक्शन जवळ येले, सगळ्यांना शिवाजी महाराज दिसले पाहिजेत. सगळीकडे बॅनरबाजी करा, झेंडे लावा, सगळीकडे भगवा करून टाका. सगळ्यांना कळू द्यात की ते आपणच करायला म्हणून. यावेळेस आपल्याला जोरदार करावं लागेल. परिस्थिती वाईट आहे. शिवाजी महाराज आपणच घेतले पाहिजेत. लोकांना चान्स मिळायला नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांनी कधीही कोणाच्या जीवावर रुबाब केला नाही, स्वतःच्या वडिलांच्या नावावर पण नाही. मग 350 वर्ष उलटून सुद्धा त्यांच्या नावाचा गैरवापर करणारी आजची पिढी कोण? पैसे लागतील, काही लागतील, घेऊन जा. वाटलं धिंगाणा करायचं असेल धिंगाणा करा, बाकी सगळं मी बघतो. तुम्ही तुमचं आपलं शिवजयंती पण जोरदार झाली पाहिजे. महाराज आपलं दुकान आहे, महाराजाशिवाय आपली दुकान चालायची नाही. दुकान चालवायची आपल्याला. शिवजयंती मोठी झाली पाहिजे बघ, काळजी घे त्याची. ग्रामोदय
जाती, धर्म, उच्च नीच, गरीब श्रीमंत 18 पगड जातींना बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांच्या स्वराज्यात सर्व समान, मग तो हिंदू असो की मुसलमान. अरे भैया भैया, बघ ते मुलं त्या मुलींना त्रास देऊ लागले, त्यांची मदत कर ना. अरे तुम्ही काय नुसतंच बघता. परस्त्री माते समान मानणारा, शत्रू पक्षाकडील स्त्रियांचाही आदर करणारा राजा शिवछत्रपती. जसा राजा तशी त्याचे मावळे. जसं आपण घरातील स्त्रियांचा सन्मान करतो तसा इतरांचा करतो का? हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. नुसते हातामध्ये झेंडे घेऊन आणि शिवाजी राजांची जय जयकार करण्यामध्ये आपली लायकी आहे का? डीजे तुझ्या आईची आवाज वाढव, डीजे तुला आईची शपथ हाय हाय. आवाज वाढव, डीजे तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव, डीजे तुला आईची शपथ हाय हाय. आवाज वाढव, डीजे तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव, डीजे तुला आईची शपथ हाय. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला, तुझी चिमणी उडाली भुर भुर, माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी उडाली भुर भुर, माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी उडाली भुर, माझा पोपट पिसटला. बघा महाराज, बघा तुमची मिरवणूक कशी चालली आहे. बघा महाराज, बघा. येडं होतं ते आमचं गावाकडचं मस्त. इथं धिंगाणा घालणं,
राडा करणं, त्रास देणं म्हणजे आदर्श. मला माहितीच नव्हतं. नका घेऊ महाराज तुम्ही जन्म, नका घेऊ. तुमच्याच विचारांना आपल्याच लोकांनी मारून टाकले महाराज. नका घेऊ महाराज तुम्ही जन्म. अरे स्त्री जातीचा आदर होत नसेल तर चंद्रकोर लावून काय उपयोग आहे? शिवरायांचे गुण आत्मसात करायचे नसतील तर घरात शिवरायांचा फोटो लावून काय उपयोग आहे? तोंडातल्या गुटखा तंबाखूचे व्यसन सुटत नसेल तर पोटात राजमुद्राच्या अंगठ्या घालून काय उपयोग आहे? आपापसातील वाद मिटणार नसतील तर गाड्यावर शिवरायांचा फोटो लावून काय उपयोग आहे? अन्यायाच्या विरोधात आवाज उठत नसेल तर शिवरायांचा इतिहास वाचून काय उपयोग? स्वतःच्या आयुष्यात कधी न हरलेल्या या राजाचा आज या आंधळ्या शिवभक्तांनीच पराभव करून टाकलाय, नाही का?